पक्षाचे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून खास मुस्लिम बांधवांसाठी अजमेर शरीफ यात्रेचं आयोजन। सातबारा उतार्यावरही आईचं नाव बंधनकारक, 1 नोव्हेंबर पासून अंमलबजावणी। एसटी महामंडळाला सुगीचे दिवस, प्रथमच जवळपास 17 कोटींचा नफा, 31 पैकी 20 विभाग ऑगस्ट महिन्यात मालामाल। सोलापूर विमानतळ उड्डाणासाठी सज्ज, 4 सदस्य डीजीसीए पथकाकडून तपासणी पूर्ण, 8 दिवसात त्रुटी दूर। पुण्यात अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती, सोमवारपासून विदर्भात पावसाला होणार सुरुवात, रत्नागिरी, रायगड, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट। प्रभादेवी परळमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार, खचलेल्या रस्त्याचं काम लवकर पूर्ण करण्याचे महापालिकेचे प्रयत्न। राऊतांकडून सोलापूर दक्षिणमधून अमर पाटलांची उमेदवारी जाहीर, अमर पाटलांच्या विजयाची सभा असल्याचं राऊतांचं वक्तव्य। लोकसभेत तुम्ही आम्हाला मदत केली, आता आमच्याकडून लढा, अजितदादांच्या आमदाराला अमित देशमुख यांचे बोलावणे। 30% लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार द्या, मुस्लिम संघटनांची मागणी, योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्यास गृहीत धरू नका, मवियाला इशारा। मवियाची जागा वाटपात 125 जागांवर सहमती, तर उर्वरित जागांवर चर्चा सुरू असल्याची बाळासाहेब थोरात यांची माहिती। राहुल गांधी यांच्या विरोधात सदावर्ते दाम्पत्याची देशाची बदनामी केल्याची पोलिसात तक्रार, अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्या अटकेची मागणी। पुण्यातील हडपसर परिसरामध्ये कोयता गँगची दहशत, कोयते नाचवत खासगी बस पेटवली, कोयता गँगच्या मुसक्या कधी आवळणार, नागरिकांचा सवाल। नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात विचित्र अपघात, कारला धडक दिल्यामुळे 2 ठार तर 1 जण जखमी। अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी मध्ये रासायनिक कंपनीतली गॅस गळतीवर नियंत्रण, संपूर्ण शहरामध्ये रासायनिक धूर, स्थानिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एमपीसीबी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। मुंबईत समुद्रात बुडणाऱ्या दोघांना पोलिसांनी वाचवलं, खार पश्चिमेकडील समुद्रातील घटना, पोलिसांनी तत्परता दाखवत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचं सर्वत्र कौतुक।